प्रिय क्रांति मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। मित्रांनो, भारतानं जगाला सर्वाधिक मौल्यवान देणगी जर कोणती दिली असेल तर ती तथागत बुद्धांच्या विचारांची महान अशी देणगी भारतानं संपूर्ण जगाला दिली आणि त्याच देणगीवर, त्याच तथागत बुद्धांच्या विचारांवर आज संपूर्ण भारत मार्गक्रमण करत आहे, संपूर्ण जग मार्गक्रमण करत आहे, संपूर्ण विश्व बुद्धांच्याच विचारांनी मार्गक्रमण करत आहे। ज्या ज्या वेळेला या जगामध्ये युद्धाचे ढग निर्माण होतात, ज्या ज्या वेळेला या जगामध्ये युद्धाची वातावरण तयार होते, त्या त्या वेळेला फक्त आणि फक्त बुद्ध आठवतात। मित्रांनो, मानवी इतिहासामध्ये तथागत बुद्धांनी इतका प्रकांड विद्वान कोणीच झाला नाही। तथागत बुद्धांच्या जन्माआधी जगाला दिशा नव्हती, दिग्दर्शन नव्हतं, जग भरकटलेलं होतं। तथागत जन्माला आले आणि तथागतांनी जगाला दिशा दाखवली, दिग्दर्शन केलं, मार्गदर्शन केलं आणि त्याच मार्गदर्शनानुसार गेल्या 2500 वर्षांपासून जगाची वहिवाट सुरू आहे, जगाचं मार्गक्रमण सुरू आहे। आपला देश भारत देखील त्याला अपवाद नाही। याच बुद्धाच्या मार्गानं मार्गक्रमण केल्यानं आपला भारत एकेकाळी जागतिक महासत्ता होता। सोन्याचा धूर या भारतामधून निघत होता। बुद्ध विचार अंगीकारल्यानेच भारत 1200 वर्ष जगावरती राज्य करू शकला। म्हणजे भारतावरती कोणीही परकीयांनी आक्रमण केलं नाही। परंतु ज्या वेळेला या देशातून बौद्ध धम्म काही नफरतखोरांनी, विषमतावाद्यांनी कुटील डाव आखून संपवण्याचं षडयंत्र केलं, पाप केलं, त्यानंतर या देशाला अधोगती लागली। या देशावरती परकीयांचं आक्रमण झालं आणि हा देश कधी नव्हे तो गुलाम बनला। या गुलाम भारताला पुन्हा एकदा सावरण्याचं काम फक्त आणि फक्त तथागत बुद्धांचेच विचार करत आहे। हजारो वर्ष बुद्धांचे विचार जगापासून लपवून ठेवण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलं। परंतु सम्राट अशोक, जे जगाचे महान चक्रवर्ती, पहिले आणि शेवटचे, संपूर्ण जगावरती राज्य करणारे, जगाच्या पृथ्वीच्या सर्वाधिक भूभागावरती राज्य करणारा जगातला एकमेव सम्राट, विश्वविजेता, चक्रवर्ती, प्रियदर्शी महान अशोक यांनी दगडामध्ये तथागत बुद्धांचा इतिहास कोरून ठेवला, धम्म कोरून ठेवला। आणि त्यामुळे या नफरतखोरांनी कितीही प्रयत्न केला तरी बौद्ध धम्म या देशातून हद्दपार झाला नाही। भले तो काही काळ लुप्त झाला होता, परंतु संपला नव्हता आणि संपणारही नव्हता, कारण ते बुद्धांचे विचार जे सम्राट अशोकांनी जे कोरून ठेवलं त्या जगाला मार्गदर्शन करत आहे। जागोजागी जिथं खोदाल तिथं तथागत बुद्धांच्या मूर्त्या मिळत आहे। अयोध्या घ्या, मथुरा घ्या, पंढरपूर घ्या, जगन्नाथपुरी घ्या, कोणतंही प्रार्थनास्थळ घ्या, जे प्राचीन काळातलं आहे, जे ऐतिहासिक आहे, त्या प्रार्थनास्थळाच्या अवतीभोवती, त्या प्रार्थनास्थळाच्या खाली फक्त आणि फक्त तथागत बुद्ध मिळत आहे। ही भूमी तथागत बुद्धांची, संपूर्ण आशिया खंड तथागत बुद्धांचा, संपूर्ण आशिया खंडात तथागत बुद्धांच्या मूर्त्या मिळत आहे। संपूर्ण जगाला प्रकाश देणारे तथागत बुद्ध। मित्रांनो, तथागत बुद्धांच्या मूर्त्या म्हणजे केवळ दगड नव्हे। आता जे आपण पाहतो ना, दगडाला शेंदूर लावून काहीतरी केलेलं, तसं ते दगडाला शेंदूर लावून केलेलं त्या मूर्त्या नाही, तर तथागत बुद्धांच्या मूर्त्या म्हणजे जिवंत इतिहास आहे, जिवंत इतिहास आहे। आणि त्या इतिहासामधून ज्ञानाची कवाडं आता उघडायला लागलेली आहे। मित्रांनो, आता उत्तर प्रदेशमधील एक रायबरेली नावाचा जिल्हा आहे। त्या रायबरेली जिल्ह्यामध्ये हरचंदपूर नावाचं एक गाव आहे, तालुका आहे। त्या हरचंदपूर नावाच्या तालुक्यामध्ये ओई नावाचं गाव आहे। त्या ओई नावाच्या गावामध्ये अशोक प्रताप मौर्य आणि सुशील मौर्य यांच्या शेतामध्ये मुसळधार पावसानं अचानक खड्डा पडला
जमीन खाली खचल्या गेली, जमिनीला खड्डा पडला आणि त्यानंतर जे काही दिसलं ते अभूतपूर्व होतं, ते ऐतिहासिक होतं. कारण ज्या वेळेला हा खड्डा ह्या लोकांनी पाहिला, त्या खड्ड्यामध्ये इतिहास, त्या खड्ड्यामध्ये अनमोल असा खजिना दडलेला त्यांना दिसला. ऐतिहासिक खजिना त्यांना तिथं मिळाला. होय, 2000 वर्षापूर्वीचा जे पुरातत्व तज्ज्ञ तिथं आलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हा खजिना कुशाण काळातला आहे. कुशाण राजे हे देखील सम्राट होते, भारताच्या सर्वाधिक भूभागावरती राज्य करणारे सम्राट. आणि एक कुशाण राजे सुद्धा बौद्ध होते. त्यांच्या काळातल्या नाणी, तथागत बुद्धांच्या मूर्त्या, तथागत बुद्धांच्या जन्मदात्या आई महामाया, ज्यांच्या नावावरून मुंबईचं नाव पडलेलं आहे. मित्रांनो, तथागत बुद्धांच्या धम्माचा या भारतावरती, या आशिया खंडावरती प्रचंड असा प्रभाव आहे. ज्या भाषेमध्ये तथागत बुद्धांनी बौद्ध धम्म सांगितला ती पाली भाषा, या पाली भाषेचा देखील भारतावरती प्रचंड असा प्रभाव आहे. या पाली भाषेवरून या भारतामध्ये अनेक गावांना, अनेक जिल्ह्यांना पाली नाव पडलेले. तुमच्या राजस्थानमध्ये पाली नावाचा जिल्हा आहे, तुमच्या महाराष्ट्रामध्ये पाली नावाचं गाव आहे. बुद्ध विहारावरून तर अख्ख्या राज्यालाच नाव पडलंय विहार. प्रचंड असा प्रभाव या बौद्ध धम्माचा आहे. तो कितीही मिटवण्याचा प्रयत्न केला तर तो मिटणार नाही. त्याचं हे ज्वलंत उदाहरण, ज्या मूर्त्या त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये सापडल्या, भांडी सापडली त्या काळातली, कुशाण काळातली. हा मौल्यवान इतिहास आहे, हा खजिना आहे. तो भारताच्या इतिहासाला नवं वळण देणारा खजिना आहे. मित्रांनो, तुम्ही कितीही बुद्धांना दाबण्याचा प्रयत्न करा, तथागत बुद्धांच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करा, परंतु ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही बौद्ध धम्माला, बुद्धाला दाबण्याचा प्रयत्न कराल, त्या त्या ताकदीनं बौद्ध धम्म पुन्हा पुन्हा वरती यायला लागलेला आहे. कारण ते बीज आहे, ते उगवल्याशिवाय राहणार नाही. ते बीज आहे, ते उगवल्याशिवाय राहणार नाही. तथागत बुद्धांचे विचार अमर आहेत, महान आहेत, त्याला नष्ट करता येणार नाही. भारतामध्ये काही तज्ज्ञांच्या मतानुसार जी काही आताच्या घडीला जी चर्चेमध्ये असणारी प्रार्थना स्थळं आहे ती सगळ्याच्या सगळी बौद्धांची आहे. लेण्या बौद्धांच्या, गड किल्ल्यांवरती जे काही लेण्या वगैरे आहे ते सगळे बौद्धांचे, प्रार्थना स्थळं बौद्धांचे, मूर्त्या बुद्धाच्या. फक्त त्याला विद्रूप करून वेगळंच काहीतरी नाव देण्यात आलेलं आहे. असो, जगामध्ये दोन गोष्टी कधीही लपवता येत नाही. एक म्हणजे सूर्याला तुम्ही कधीही लपवू शकणार नाही. सूर्यप्रकाश तो तुम्ही कधीच लपवू शकणार नाही. आणि दुसरं सत्य हेच आहे की हे संपूर्ण जग हे तथागत बुद्धांचं आहे. तुम्ही बुद्धाला लपवू नाही शकणार. ते बाहेर येणार. कारण बुद्ध अंतिम सत्य आहे. बुद्ध अंतिम सत्य आहे. जय भीम, नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.